श्री स्वामी समर्थ. मेष राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी होणार का? कामात प्रगती होईल का? आर्थिक स्थिती मजबूत राहील का? कुटुंब, प्रेम आणि आरोग्य या सर्व बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल का? प्रेम आणि कुटुंबात आनंद टिकून राहील का? कुठले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि काय टाळायला हवे? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे या आठवड्याचं सविस्तर राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगल्या बदलांचा आणि नव्या सुरुवातीचा ठरणार आहे. मनात नवीन योजना तयार होतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची इच्छा वाढेल. सुरुवातीला थोडी धावपळ जाणवेल, पण नंतर गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही ठाम निर्णय घ्यायला तयार व्हाल. काही वेळा मन अस्थिर होऊ शकते, पण स्वतःला सावरल्यास परिस्थिती सुधारेल. जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता पुढे जाण्याचा विचार करा. हा आठवडा तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि पुढे नेणारा ठरेल. नवीन लोकांशी ओळख वाढेल, जी भविष्यात उपयोगी पडेल. तुमच्या मेहनतीचा हळूहळू परिणाम दिसायला लागेल. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या मार्गी लागण्याचे संकेत आहेत. एकूणच संयम आणि प्रयत्न ठेवले तर आठवडा तुमच्या बाजूने जाईल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्य साधारण ठीक राहील, पण थोडी काळजी घ्यावी लागेल. हवामान बदलामुळे सर्दी, खोकला किंवा अंगदुखी जाणवू शकते. थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. जंक फूड टाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या. दररोज थोडा व्यायाम केल्यास शरीर हलकं वाटेल. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. ताण टाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर चिडचिड वाढू शकते. डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. एकूणच काळजी घेतली तर आरोग्य व्यवस्थित राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबात वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा गेट टुगेदर होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. भावंडांसोबत संबंध अधिक घट्ट होतील. काही वेळा छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण तो टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडा. एखादा जुना मित्र अचानक भेटू शकतो. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकूणच कुटुंबातून तुम्हाला आधार मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि परिणामही चांगले मिळतील. नवीन विषय समजून घेण्यात रस वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना प्रगती दिसेल. थोडा आळस येऊ शकतो, पण त्यावर नियंत्रण ठेवा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. गट अभ्यास केल्यास विषय अधिक चांगला समजेल. करिअरबाबत विचार स्पष्ट होतील. नवीन कोर्स किंवा प्रशिक्षण घेण्याचा विचार करू शकता. परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. एकूणच मेहनत केल्यास यश नक्की मिळेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो सांभाळू शकाल. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल. नवीन ग्राहक मिळतील आणि काम वाढेल. जुने व्यवहार पूर्ण होतील. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. जुने पैसे परत मिळू शकतात. कर्ज कमी करण्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा. बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, पण विचार करून निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढू शकतो. घरासाठी काही खरेदी होऊ शकते. लहान मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमजीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गोडवा वाढेल. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधा. गैरसमजुती दूर होतील. अविवाहितांना नवीन व्यक्ती भेटू शकते. विवाहितांसाठी हा आठवडा शांत आणि आनंदी राहील. जोडीदारासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा. एकत्र फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. नातं अधिक मजबूत होईल. एकूणच मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येणारा आहे. काम, पैसा, कुटुंब आणि प्रेम या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील.
थोडं संयम आणि योग्य निर्णय घेतले तर मोठं यश मिळू शकतं. आरोग्याची काळजी घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि समाधानाचा ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एकंदरीत चांगला आणि पुढे नेणारा ठरणार आहे. कामाच्या बाबतीत हळूहळू प्रगती दिसेल आणि मेहनतीचे फळ मिळू लागेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील, फक्त संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्य साधारण ठीक राहील, पण थोडी काळजी घेतली तर अधिक चांगले परिणाम मिळतील. स्वतःवर विश्वास ठेवून आणि संयमाने पुढे गेलात तर हा आठवडा समाधान आणि यश देणारा ठरेल. धन्यवाद.